नमस्कार. स्टँडर्ड 7th सेमी इंग्लिश सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. विद्यार्थी मित्रांनो, 11वं प्रकरण आहे ज्याचं नाव आहे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे पेशी रचना आणि सूक्ष्म जीव. What is the name of the minute components of which the body of a living organism is made? सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले असतात त्याला आपण काय म्हणतो? बरोबर. Is the number of these smallest unit the same in the bodies of all living organisms? या घटकांची सर्व सजीवांमध्ये सारखीच संख्या असते का? स्मॉलेस्ट युनिट म्हणजे हे जे स्मॉलेस्ट युनिट आहेत त्यांचे सजीवांच्या शरीरामध्ये सर्व सजीवांच्या शरीरामध्ये सारखीच संख्या असते का? तर त्याची उत्तर आपण इथे पाहणार आहोत. सेल म्हणजे पेशी. सेलला इंग्लिशमध्ये काय बोलतात, मराठीमध्ये पेशी. पाहूया. वी हॅव learned that cellular organization is the primary characteristic of all living organisms and that the cell is the fundamental structure and functional unit of living organism. बघा cellular organism is the primary characteristic of all लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे पेशीय रचना. सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? पेशीय रचना हे सर्व सजीवांचं काय आहे? प्रमुख लक्षण आहे. प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक म्हणजे प्रमुख लक्षण. काय? पेशीमय रचना सेल्युलर ऑर्गॅनिझम हे सर्व सजीवांचे काय प्रमुख लक्षण आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. तसेच अँड द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल म्हणजे काय? सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पेशी हे सजीवांचे रचनात्मक आणि कार्यात्मक असे मूलभूत घटक आहे. पेशी हा सजीवांचा रचनात्मक, फंडामेंटल म्हणजे रचनात्मक आणि फंक्शनल म्हणजे कार्यात्मक असा काय आहे? मूलभूत घटक आहे. कंप्लीट द फ्लो चार्ट. हा फ्लो चार्ट आता आपल्याला कंप्लीट करायचा आहे. वर्ड्स म्हणजे शब्द कशापासून बनतात? अक्षरापासून. लेटर. इथं काय येणार? लेटर. बघा इंग्लिशमधलं अक्षर असतं त्याच्यापासून शब्द तयार होतो. पुन्हा शब्दापासून सेंटेन्स तयार होतं, वाक्य तयार होतं. वाक्यापासून काय तयार होईल? एखादा घटक तयार होईल, त्याला बोलतात युनिट. UNIT युनिट. मग असे अनेक युनिट्स एकत्र करून आपण काय करतो? चॅप्टर म्हणजे धडा बनवतो. चॅप्टर म्हणजे काय करतो? धडा बनवतो. आणि असे अनेक धडे एकत्र करून आपण पुस्तक तयार करतो. बरोबर आहे. तर हे झाला फ्लो चार्ट कंप्लीट झाला आपला प्रवाही तक्ता. वी सी द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ ए बुक इन द अबव फ्लो चार्ट. हे आपण पुस्तकाचं काय बोलतो? संघटनात्मक रचना आपण पाहिली. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन संघटनात्मक रचना म्हणजे कसं बनत गेलं पुस्तक हे पाहिलं. सिमिलरली देर आर ऑर्गॅनायझेशनल लेवल इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू. त्याचप्रमाणे सजीवामध्ये सुद्धा संघटन पातळी असते. ऑर्गनायझेशन लेवल म्हणजे काय बोलायचं? संघटन पातळी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सजीव. लक्षात ठेवा. दीज आर. आणि ते संघटन पातळी कोणती आहे?
तर ती आहे सेल, टिश्यू, ऑर्गन्स, ऑर्गन सिस्टम्स, ऑर्गॅनिझम. ती आहे पेशी, उती. ऑर्गॅनिझम म्हणजे पेशीपासून उती, उतीपासून इंद्र, ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय, ऑर्गन सिस्टम म्हणजे इंद्रिय संस्था, आणि ऑर्गॅनिझम म्हणजे संपूर्ण सजीव. सेल्स फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर. सेल्स फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर. पेशी हे सजीवांची रचना आणि कार्य ठरवतात. सेल्स फॉर्म तयार करतात. सेल्स फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर. पेशी आपली शरीराची रचना करते. काय करते? रचना पेशीमुळे ठरते. पुढे अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांची रचना आणि कार्य, फंक्शन म्हणजे कार्य, हे सर्व पेशींच्या पातळीवर होत असते. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ द सेल दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी आउट ऑल देअर डिफरंट लाईफ प्रोसेसेस. लक्षात ठेवा, पेशींच्या आधारेच सजीवांच्या जीवनक्रिया घडून येत असतात. लाईफ प्रोसेस म्हणजे काय? जीवन प्रक्रिया. तर बघा, वेअर डू द लाईफ प्रोसेस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस. मग आता पेशी आपण पाहिलं, पेशी आहे, युती आहे, शरीराचे सर्व घटक आहेत, इंद्रिय संस्था. अशामुळं आपले शरीर तयार झालं आणि शरीराच्या जीवनक्रिया घडतात. मग एकपेशीय प्राण्यामध्ये कसं होत असेल? एकाच पेशीमध्ये. तर एकपेशी प्राण्यामध्ये, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये एकाच पेशीमधून म्हणजेच एका सेलमधूनच सगळं कार्य होत असतं. आता सेल आहे, पुन्हा टिश्यू आहे, पेशी, उती, ऑर्गन्स, ऑर्गन सिस्टम, आणि मग बॉडी तयार होते. काय होते? सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टम आणि बॉडी. हे झालं ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके. ग्रेट सायंटिस्ट, थोर शास्त्रज्ञ. In 1665, a scientist Robert Hooke observed a thin section of cork under a microscope. कॉर्क म्हणजे बुचाचं झाड. त्याने 1965 रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञानं काय केलं? बुचाच्या झाडाचा काय केलं? पातळ काप घेतला आणि ते मायक्रोस्कोप खाली त्याचं ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं. इन दिस सेक्शन ही सॉ हेक्झागोनल कंपार्टमेंट्स लाईक दोज ऑफ ए बी हाईव्ह. बी हाईव्ह म्हणजे मधमाशांचं पोळं. मधमाशांच्या पोळ्यासारखं हेक्झागोनल म्हणजेच असे हेक्झागोनल आकाराचे तिथे काय कप्पे दिसून आले. काय दिसून आले? कप्पे दिसून आले, म्हणजे असे 6 कोपरे असणारे. आणि ही नेम दोज कंपार्टमेंट्स सेल्स, आणि त्या प्रत्येक कप्प्याला त्याने सेल हे नाव दिलं. दिस टर्म इज डिराइव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड सेला विच मीन्स स्मॉल रूम. आता सेल हा शब्द लॅटिन शब्द आहे, सेलापासून आलेला आहे. सेला म्हणजे कप्पे, आणि त्याचाच अर्थ स्मॉल रूम म्हणजे छोटी खोली, लहान खोली. कळलं? इन 1838 the two scientists M.J. Sheldon and Theodore Schwann formulated a theory about cellular structure. M.J. Sheldon आणि थिओडोर शॉन या 2 शास्त्रज्ञांनी 1838 मध्येच पेशीय रचनेचा सिद्धांत मांडलेला आहे. थेअरी म्हणजे सिद्धांत. वी स्टेटेड, जो असा सांगितला गेला आहे, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स अँड द सेल इज अ फंडामेंटल कंपोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांचा सिद्धांत लिहा म्हटलं
तर तुम्हाला इथून इथंपर्यंत लिहावा लागेल. सर्व सजीव हे पेशींचे बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. फंडामेंटल कंपोनेंट म्हणजे पायाभूत घटक. कळते? याच्यानंतर इन 1885 रुडॉल्फ Virchow stated that all cells are formed from pre-excited cells. आणि 1895 मध्ये विर्शॉने यांनी पेशीचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होत असतो हे असं स्पष्ट केलं. आता पुढे पाहूया. Measurement and observation of cells. In 1673, Anton van Leeuwenhoek assembled various lenses to construct a microscope. 1673 मध्ये अँटन व्हॅन लिओनहॉक या शास्त्रज्ञाने वेगवेगळी भिंग एकत्र केली आणि मायक्रोस्कोप तयार केला. ही वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व लाईव्ह बॅक्टेरियल अँड प्रोटोझोन सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. हा पहिला असा सूक्ष्मदर्शक उपकरण होतं ज्याच्यामध्ये जीवाणू म्हणजे बॅक्टेरियल अँड प्रोटोझोन म्हणजे आदिजीव हे जिवंत त्याच्याखाली निरीक्षण केले गेलं. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज. पेशी अत्यंत सूक्ष्म असतात. वी कॅनॉट सी सेल्स विथ द नेकेड आय. नेकेड आय म्हणजे उघडे डोळे. आपण ते उघड्या डोळ्याने सेल्स पाहू शकत नाही पेशी. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट्स यूज फॉर मेजरिंग देअर साईज. आणि मग किती साईज लहान आहेत हे बघण्यासाठी आपल्याला मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर ही एकके आपल्याला वापरावी लागतात. ऑर ऑब्झर्विंग सेल्स an object on a glass slide magnified many times by the lenses of this microscope. आणि या पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज फॉर ऑब्झर्विंग सेल. An object on glass slide magnified many times by the lenses of this microscope. आणि ह्या मायक्रोस्कोपमध्ये भिंगामुळे काचपटेल वस्तू कित्येक पटीने मोठी दिसते. मेनी टाइम्स मोर सिग्निफाईड म्हणजे मोठी दिसणे ऑफ द मायक्रोस्कोप. हा मायक्रोस्कोप कसा आहे पहा. आय पीस म्हणजे इथे लेन्स असते जे डोळ्यानं आपण पाहतो तिथं डोळा लावायचा असतो. इथं आतमध्ये ट्यूब आहे, कोर्स आहे, फोकस नॉब आहे, कमी जास्त करून फोकस करू शकतो, फाईन फोकस नॉब. आणि ज्या फोकस केल्यानंतर छोट्याशा वस्तू बरोबर क्लिअर करण्यासाठी फाईन फोकस आहे. ऑब्जेक्टिव्ह लेन्स इथं तीन ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहेत, त्यातली कुठलीही तुम्ही आणू शकता. स्टेज म्हणजे खालचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्ही स्लाईड ठेवू शकता. इल्युमिनेटर हा काय आहे, काच आहे ज्याचा म्हणजे सूर्याचा प्रकाश किंवा बाहेरचा उजेड त्याच्यावरून त्या लेन्सवर टाकले जाते जेणेकरून ते स्पष्ट दिसू शकतं. याला कंपाऊंड मायक्रोस्कोप असं म्हटलेलं आहे. 1 सेंटीमीटर म्हणजेच किती मिलीमीटर, 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर आणि 1 मिलीमीटर म्हणजे 1000 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर त्याला मायक्रॉन बोलतात. 1000 नॅनोमीटर. याच्यानंतर पुढे टेक अ पीस सेगमेंट ऑफ ओनियन and carefully separate the thin skin from its concave surface with the help of forceps. तुम्ही एक कांदा घ्या, कापा आणि त्याचा आतला जो खोलगट भाग असतो त्याच्यातला जो पातळ पापुद्रा आहे तो चिमट्याच्या साहाय्याने असा काचपट्टीवरती काढून ठेवा. प्लेस द मेम्ब्रेन म्हणजे पापुद्रा ऑन ए ग्लास स्लाईड अँड पुट ए ड्रॉप ऑफ वॉटर ऑन इट. त्याच्यावरती हळूच ग्लास साईडवर ठेवून त्याच्यावर एक पाण्याचा थेंब ठेवा आणि टेक केअर दॅट द
मेम्ब्रेन डज नॉट गेट फोल्डेड व्हाईल प्लेसिंग ऑन द स्लाईड. लक्षात ठेवा, तो पापुद्रा ठेवताना त्याची घडी पडायला नको. पुट ए ड्रॉप ऑफ ए डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन और इओसिन ओव्हर इट. इओसिन किंवा हे आयोडीनचे डायल्यूट म्हणजे विरल द्रावण आहे, त्याचे काही एक थेंब त्याच्यावरती टाका. अँड ऑब्झर्व अंडर द 10 टाइम्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि 10x भिंगाखाली 10x म्हणजे 10 पट भिंगाखाली निरीक्षण त्याचं करा. कंपाऊंड मायक्रोस्कोप त्याला बोलतात. डोंट फॉरगेट टू पुट ए कवर स्लिप ओव्हर द ऑनियन स्किन ऑन द स्लाइड बिफोर प्लेसिंग इट अंडर द मायक्रोस्कोप. लक्षात ठेवा, मायक्रोस्कोपच्या खाली ठेवायच्या अगोदर त्याच्यावर कवर स्लिप ठेवा, म्हणजे तो इकडे तिकडे वाऱ्यानं हलणार नाही. कवर स्लिप ठेवल्यानंतर त्याच्या बरोबर कवर स्लिप त्याला पकडून आतमध्ये ठेवेल आणि तुम्हाला मायक्रोस्कोप खाली ते ऑब्झर्व करता येईल. इन द सेम वे ऑब्झर्व द सेल्स फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक लीव्स, bark, root tips, etc. Do you remember that last year you had observed the amoeba and paramecium that are found in water? आता तुम्ही अशाच पद्धतीनं वेगवेगळी पेशीची जसे पाने, खोडे, साल, मुलाग्रे इत्यादीचं तुम्ही निरीक्षण करू शकता. मागील इयत्तेमध्ये तुम्ही अमिबा आणि पॅरामेशियम यांचं निरीक्षण केलेलं आहे. तुम्ही जर कांद्याचा पापुद्र्याचा एक पातळ पापुद्रा तुम्ही जर पाहिला तर त्याचे सेल्स असे दिसतात, पेशी अशा दिसतात. बघा, पेशीची रचना आहे. ऑनियन सेल्स सीन अंडर ए कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शकातून कांद्याचा पेशी अशी दिसते. इन द सेम वे ऑब्झर्व द सेल्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट्स लाईक लीव्स हे झालं. आणि बुक्स माय फ्रेंड, तर आर द सेल्स दॅट यू ऑब्झर्व ऑल अलाइक? व्हॉट इज देअर स्ट्रक्चर? व्हॉट आर देअर शेप्स? तुम्ही पानाचा खोडाची साल आहे, मुलाग्र आहे आणि इतर पेशी आहेत, त्याचे तुम्ही पाहिलं, ऑब्झर्व केलं तर सगळे एकसारखे दिसतात का? नाही. तर पानामधील पेशी वेगळ्या आहेत, खोडाच्या सालीमधील पेशी वेगळ्या आहेत. कलेक्ट इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट सेल्स फ्रॉम द रेफरन्स बुक्स इन द स्कूल लायब्ररी, फॉर एक्झाम्पल द लार्जेस्ट सेल, स्मॉलेस्ट सेल, एक्सेट्रा. आणि मोठा सेल, लहान सेल तुम्ही ग्रंथालयात पुस्तक घेऊन तुम्ही सर्वात लहान पेशीविषयी, सर्वात मोठ्या पेशीविषयी अभ्यास करू शकता. विविध पेशी एकसारख्याच आहेत का हे तर तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. ओके, इथं आपण थांबायचं आहे. ओके, धन्यवाद.